नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंद आणि जान्हवीच्या सांगण्यावरून पार्वती आजी दुसऱ्या दिवशी सकाळी रमाचे घर बघण्यासाठी येणार असते, कारण रमाने खूप सुंदर असे घर सजवलेले असते। तेव्हा मात्र रेवाला हे बघवत नाही। रेवा म्हणते की आता या घराची वाट लावण्यासाठी मी काहीतरी करते, म्हणून रमा ही बाहेर अक्षयला भेटायला जावे की नाही हा विचार करत असते। तेवढ्यात रेवा घरामध्ये घुसते, काहीतरी बॉक्स हातात असतो आणि तेवढ्यात ती रूममध्ये आता या घराची कशी वाट लावायची याचा ती विचार करत असते। तेव्हा खोकण्याचा आवाज आल्यामुळे रेवा म्हणते की कुणीतरी नक्की आले, म्हणून रेवा म्हणते की आता कुठेतरी लपून बसावे लागेल। तेव्हा रेवा एका ठिकाणी लपून बसते आणि रमा ही आपला दरवाजा उघडते, आतमध्ये येते आणि खंदील वगैरे सर्व काही लावते आणि झोपत असते। रेवा मात्र एका बॉक्सच्या पाठीमागे लपलेले असते आणि चोरून हे सर्व बघत असते। तेवढ्यात रमाला अक्षयची आठवण होत असते आणि पार्वती आजीने शिक्षा ही फक्त रमालाच झाली, अक्षय तुला नाही। तू जर रमाला भेटण्याचा प्रयत्न केला तर तुला सुद्धा तशीच शिक्षा होईल की 1 वर्ष रमाला तुला भेटता येणार नाही। या सर्व क्षणाची तिला आठवण होत असते। तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि रमा विचार करते की आता यावेळेस कोण आले असेल, म्हणून रमा ही दरवाजा उघडते। रेवा मात्र ही सर्व बघतच असते। तर अक्षय आपल्या अंगावर काहीतरी कापड घेऊन आलेला असतो आणि तो लगेच रमाला धरतो, रमाचे तोंड दाबतो। तर रमा खूपच घाबरते आणि अक्षय आपल्या तोंडावरील ते कापड काढतो आणि मला तुझी खूप आठवण येत होती, म्हणून मला असे चोरून येते यावे लागले आणि दुसरा तुला भेटण्यासाठी कोणताच पर्याय नव्हतं, म्हणून असे सोंग करून मला यावे लागले। रमा म्हणते की आओ, तुम्हाला कळते का तुम्ही हे सर्व काय करता? आई आजींना जर समजले तर काय होईल शिक्षा? तर अक्षय म्हणतो की तू एकदा खाली बस, ओरडू नको, प्रेमामध्ये सर्व माप असते। रमा उठते आणि दरवाजा लावून घेते आणि तुम्ही हे असे नको करायला होते असे अक्षयला म्हणत असते। अक्षय म्हणतो की ते सर्व सोड, मला एक गोष्ट सांग की तुला असा कधी दाढी ठेवणारा आणि कधीमधी भांडणारा, कधीमधी असा दारू पिणारा आणि माझे तर रागावर सुद्धा कंट्रोल नाही, कारण राग मला भरपूर येत असतो, तरी सुद्धा मी तुला आवडतो का? मी तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये विरुद्धच आहे। रमा म्हणते की तरी सुद्धा तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे, आपल्या दोघांमध्ये खूप फरक आहे। मी इतकी कमी शिकलेले, तुम्ही माझ्यापेक्षा किती जास्त शिकलेले, मी तर तुमच्यापेक्षा खूप कमी शिकलेली आहे आणि आपल्यामध्ये किती फरक असून तुम्हाला परदेशात शिकलेली मॉडर्न मुलगी हवी होती, अशी मोकळ्या केसांची। मी कधी विचार सुद्धा केला नसेल की तुमचे लग्न माझ्याशी असे 2 वेण्या घालणाऱ्या मुलीशी होईल। अक्षय म्हणतो की रमा, तुला हे सर्व कसे समजले ग? तर रमा विचारते की तुम्हाला माझ्याबद्दल हे सर्व कसे समजले ते सांगा अगोदर। तर रेवा इकडे तेथे लपलेले असते आणि यांचं गुलुगुलू काय चालू आहे, मी कुठपर्यंत येथे थांबायचे, किती वेळ लागेल माहिती नाही। रेवाकडून थोडासा आवाज होतो, तर अक्षय रमा म्हणते की कसला आवाज आहे? रमा म्हणते की घरात नक्की कोणीतरी असेल, मी लाईट लावते। तर रमा लाईट लावण्यासाठी जायला लागते। अक्षय लगेच रमाच्या हाताला धरतो आणि अंधारात तुझ्याबरोबर बसून मला खूप काही गप्पा करायच्या, असे तो रमाला जवळ घेत म्हणत असतो आणि रेवा ही सर्व चोरून बघतच असते। त्यानंतर इकडे सीमा अक्षयच्या रूममध्ये येते, अक्षयला आवाज देत असते, मात्र अक्षय तेथे नसतो। तर सीमाला हसू येते आणि नक्की हा रमाला भेटण्यासाठी गेला असणार, म्हणून ती रूममधून जायला बाहेर निघते। तेवढ्यात पार्वती आजी येते। पार्वती आजी विचारते की काय ग, अक्षय कुठे आहे? मी केव्हाचा त्याला फोन लावते पण तो फोन सुद्धा घेत नाही आणि आहे कुठे तो? तेव्हा सीमा घाबरतच म्हणते की तो टॉयलेटमध्ये गेला असेल। तर पार्वती आजी म्हणते की इतका वेळ? अर्ध्या तासापासून मी त्याला कॉल करते, तो फोन घेत नाही, म्हणून पार्वती आजी पुन्हा अक्षयच्या मोबाईलवर फोन करते, मात्र फोन तेथेच वाजत असतो। सीमा म्हणते की मला सुद्धा माहिती नाही की मी आत्ताच या रूममध्ये आले। तेव्हा पार्वती आजी म्हणते की नक्की तो त्या रमाला भेटण्यासाठीच गेला असणार, म्हणून पार्वती आजी त्या अक्षयला बघण्यासाठी रमाच्या रूममध्ये यायला निघलेली असते। सीमा तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र आई आजी काही ऐकत नाही। त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की मी तुझी डायरी वाचली, त्यामधून मला हे तू जे काही लिहिले होते ते सर्व समजले। तेव्हा रमा म्हणते की काय, तुम्ही माझी डायरी वाचली आणि अशी दुसऱ्याची डायरी कधीही वाचायची नसते। रेवा ते सर्व ऐकून मनात म्हणत असते की आली मोठी कुठे डायरी लिहिणारी। तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की मग मी रूममध्ये एकटा आणि मग मी कुणाला वाचू, तू सुद्धा माझ्या बरोबर नव्हती। रमा म्हणते ठीक आहे, मी सुद्धा तुमची डायरी वाचली। तेव्हा अक्षय विचारतो की सर्व काही वाचले का तू? रमा म्हणते की तुम्ही तर वेगवेगळ्या भाषेमध्ये खूप काही लिहिले,
जेवढे मराठीमध्ये होते तितकेच मला वाचता आले. रमा म्हणते की तुम्ही तेव्हा कसे होतात, एकदम लांब केस आणि असे आयुष्याबद्दल काहीतरी लिहिणारे. तेव्हा अक्षयला आनंद होतो. तर लगेच अक्षय सुद्धा म्हणतो की रमा, तू सुद्धा केव्हा तशी ही मुलांसारखी वागायची आणि सर्व काही व त्या वाडीतल्या मुलांना तू किती रागवायची, कारण त्यांनी काहीतरी असे वाईट केल्यानंतर तू लगेच त्यांना मारायची. पण रमा, एक गोष्ट, तू आत्ता जशी आहे ना तशीच मला खूप आवडते. तर रमा आणि अक्षय प्रेमाने एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात. रमा सुद्धा रोमॅन्टिक होऊन अक्षयला म्हणते की तुम्ही सुद्धा मला खूप आवडता. तर अक्षय खुश होतो. तेवढ्यात रेवाचा जळफळाट होऊन ती पुन्हा आवाज करते. रमा म्हणते की नक्की कोणीतरी आहे आणि आता परत आवाज आला. अक्षय म्हणतो की नाही रमा. अक्षय म्हणतो की जाऊन दे रमा, कोणीतरी मांजर किंवा चिचुंद्री असेल. तर रमा म्हणते की आहो, लाईट लावल्यानंतर आपण एकमेकांना दिसायला तर नको ना. अक्षय म्हणतो की दिसायची काय गरज आहे, अशीच माझ्यासमोर बसून राहा. आणि मगाशीच मी तुला सांगितले की प्रेमामध्ये गंमत, हे नियम मोडायची तर गंमत वेगळीच असते. रमाला तर हसू येते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर रमा अक्षय खूपच घाबरतात. त्यानंतर इकडे आरती ही आभीला घेऊन मयुरीच्या रूमकडे येते आणि मयुरीला रात्री कोणीतरी भेटायला येत असते आणि तो आवाज ती मयुरीच्या रूममधून ऐकतात. आणि आरती म्हणते की मी तुला सांगितले होते ना आभी, की मयुरीताईंना रात्री गुपचूप भेटण्यासाठी कोणीतरी येते. तर आभीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे रमा म्हणत असते की तुम्ही येते ह्या पलंगाखाली लपा, म्हणून अक्षय लपवत असतो. अक्षय लपल्यानंतर रमा दरवाजा उघडते. तेव्हा पार्वती आजी आणि सीमा असते. तर रमा म्हणते की या ना आतमध्ये. तर पार्वती आजी विचारते की काय ग रमा, अक्षय कुठे आहे. पार्वती आजी विचारत असते की रमा सांग, अक्षय कुठे आहे. रमा म्हणत असते की नाही, ते इथे नाही आले. सीमा म्हणते की मी तुम्हाला सांगितले ना, तो इथे नाही. चला आयाजी, आपण दुसरीकडे कुठेतरी बाहेर बघू. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुम्ही दोघी सासूना एकमेकींना मिळालेल्या आहेत, त्यामुळे तू मध्ये नाहीच बोलली ते चांगले होईल. पार्वती आजी म्हणते की मी तुमच्या वरचढ आहे, त्यामुळे अक्षय नक्की येतेच असणार. तर सीमा आणि रमा म्हणते की थांबा, आम्ही शोधून काढतो. त्यानंतर इकडे मयुरी ही ते सपन कोणीतरी असतो त्याची सुद्धा ही बुटं आणि शर्ट घालून ॲक्टिंग करत असते आणि तसे बोलत असते. आणि मयुरी सुद्धा तीच तिचीच ॲक्टिंग करत असते आणि एकमेकांबरोबर बोलतात असे ॲक्टिंग करत ती आपल्या प्रेमाचं हे सर्व काही सांगत असते. तर आभी आणि आरतीला वाटते की नक्की कोणीतरी आहे. तर आभीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे रमा आणि सीमा मुद्दाम नाटक करत अक्षयला शोधून आल्यानंतर सांगतात की पार्वती आजी नाही येते, ते खरंच नाही आलेले. तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि तसेही मला पहिल्यापासून दुसऱ्याच्या प्रायव्हसीमध्ये लुडबुड करायला तशी आवडतच नाही. आणि तसंही मला तुझं आज घर बघता आले नाही, पण उद्या तू काय घर हा महाल बनवून ठेवला तरी बघण्यासाठी मी नक्की उद्या येईल. असे बोलून पार्वती आजी तेथून जायला निघलेले असते. रेवा तर डोक्याला हात लावते आणि आता तिला कसे सांगावे की आयाजीला की अक्षय येतेच आहे. तेव्हा तिचा आणखीनच जळफळाट होत असतो. त्यानंतर इकडे आरती आणि अभिच्या लक्षात आलेले असते की पुरुषाचा वेश करून मयुरीताई स्वतःचीच फसवणूक करतात आणि स्वतः पुरुष बनून त्यांच्या स्त्रीतत्वावर त्या प्रेम करतात की काय. तर आभी म्हणतो की खरंच हे खूप डेंजर आहे आणि ती वेड्यासारखंच काहीतरी वागते. आभी म्हणतो की खरंच हे खूप भयंकर आहे आणि घरच्यांच्या कानावर तर घालायलाच हवे. आरती म्हणते की आपण घरी कसे सांगणार, घरचे तर विश्वास ठेवणार नाही. तर लगेच आभी म्हणतो की पण मला अक्षयच्या कानावर तर हे घालायलाच हवं. त्यानंतर इकडे पार्वती आजी आणि सीमा बाहेर गेल्यानंतर अक्षय बाहेर येतो आणि रमाला म्हणतो की खरंच आणि असे लपून छपून भेटायला मला खरंच खूप छान वाटते की रोमिओ हा ज्युलिएटला कसं त्या नाटकामध्ये लपून छपून भेटतो, अगदी तसेच मला वाटते. रमा म्हणते की मग काय होतं की पकडला जातो का तो तुमच्यासारखा. तेव्हा अक्षय म्हणतो की सांगू का काय होते ते. तेव्हा अक्षय रमाला खूप जवळ घेतो आणि तिच्या होठांचा मस्त असा किस करतो. रेवा मात्र हे बघून खूपच जळत असते. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की बाय, मी जातो आतो. तेव्हा अक्षय जायला निघतो आणि परत मागे येतो. रमाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तो रमाला म्हणतो की रमा, तू त्या डायरीमध्ये असे लिहिले की तुझा नवरा खूप प्रामाणिक असायला हवा आणि त्याने तुझ्याशी कधीही खोटं बोलू नये, काही लपू नये. पण मी आहे का तसा, असा अक्षय विचारतो. तेव्हा रमा म्हणते की असे का विचारतात की तुम्ही आत्तापर्यंत माझ्यापासून काहीच लपवले नाही, कधी माझ्याशी खोटं सुद्धा बोलले नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, मी तुला लवकरच एक गोष्ट सांगणार. आणि तो रमाचा किस करून तेथे निघून जातो. रेवा मात्र चोरून हे सर्व बघत असते आणि
तर रेवाला समजते की अक्षय नक्की हेच सत्य रमाला सांगणार असणार आणि त्यानेच जर हे सत्य रमाला सांगून टाकले तर मग माझ्या हातात काहीच राहणार नाही, म्हणून तिला टेन्शन येते. त्यानंतर रमा विचार करत असते की यांना नक्की काय सांगायचे असेल आणि खरंच मला त्यांचा अभिमान वाटतो कारण जगातला सर्वात बेस्ट आणि भारी नवरा मला मिळाला, म्हणून रमा खुश होते आणि झोपी जाते. रेवा बाहेर येते आणि रमा झोपी गेल्यानंतर ती स्प्रेने काहीतरी पूर्ण घर हे वाईट करण्याचा प्रयत्न करत असते आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा सीमाला म्हणत असतो की मला माहिती आहे की रमा खरी आहे आणि आता मी रमाच्या बाजूने उभे राहणार आणि आजीने जे काही नियम घालून दिले ते मी मोडणार म्हणजे मोडणारच. त्यानंतर इकडे रेवाच्या हातातून ती फोटो फ्रेम फुटते आणि ते फोटो ती रेवा हातामध्ये घेते आणि मनात म्हणत असते की रमा तुला असं काहीतरी सत्य समजणार की त्या सत्याने अक्षय आणि रमामध्ये नक्की फूट पडणार. हेच कारण पुष्कळ आहे माझ्यासाठी, कारण अक्षय फक्त माझाच आहे. त्यानंतर इकडे पार्वती आजी रमाच्या घरी आलेली असते आणि रमा म्हणत असते की आई आजी तुम्ही असा चहा पीत पीत पेपर वाचू शकता. तर पार्वती आजी म्हणते की रमा हे मुकादमांचे सर्व्हर क्वार्टर आहे, इथे आम्ही चहा बिया पीत नाही. तर रमाला वाईट वाटते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.